उद्धव ठाकरे यांचे उपनेते विजय कदम यांनीच 1ली ते 12वी पर्यंत इंग्रजी आणि हिंदी भाषा सक्तीची करावी अशी शिफारस केली होती असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला। त्रिभाषा सूत्राचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच कार्यकाळात झाल्याचा आरोप फडणवीस यांनी केला। तर त्यावेळी नेमलेल्या समितीने अहवाल दिला। त्या अहवालातील शिफारशींच्या अभ्यासासाठी उपगट नेमण्यात आला आणि या उपगटात अनेक तज्ञ सदस्य होते। त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे उपनेते विजय कदम हेही एक होते। विशेष म्हणजे विजय कदम यांनीच इंग्रजी आणि हिंदी भाषा 1ली पासून 12वी पर्यंत दुसरी भाषा म्हणून शिकवावी, तसंच ती 1ली पासून 12वी पर्यंत सक्तीची करावी अशी शिफारस उद्धव ठाकरेंचे उपनेते विजय कदम यांनी केल्याचा अहवालाचा संदर्भ फडणवीसांनी हे सांगितलेला आहे। 56 वर अहवालामध्ये जो काही या ठिकाणी शिफारस त्यांनी केलेली आहे त्याच्याकरता एक उपगट तयार करण्यात आला होता आणि त्या उपगटामध्ये कोण होते? भाषेच्या उपगटामध्ये डॉक्टर सुखदेव थोरात, नागनाथ कोतापल्ले, अजून काही सदस्य होते। पण यात भाषेच्या या उपगटामध्ये महत्वाचे सदस्य होते विजय कदम। उबाठाचे उपनेते विजय कदम हे या उपगटाचे नेते होते किंवा यातले प्रमुख होते। आणि यांनी काय शिफारस केली आहे? तर यांनी शिफारस अशी केलेली आहे की मुद्दा क्रमांक 8.1 इंग्रजी आणि हिंदी भाषा ही दुसरी भाषा म्हणून 1ल्या वर्गापासून लागू करण्यात यावी। 1ली ते 12वी असे 12 वर्ष विद्यार्थी इंग्रजी शिकतील तर त्याला इंग्रजी भाषेची जाण येईल आणि आवश्यक पुस्तके वाचता येतील। अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि अन्य तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ते सज्ज असतील। उच्च शिक्षण संस्थांमधून मराठी शिकवण्याला प्राधान्य द्यावेच लागेल, पण त्याच वेळी इंग्रजी आणि हिंदी ही दुसरी भाषा 1ल्या वर्गापासून ते 12वी पर्यंत सक्तीची करण्यात यावी। आवश्यकता भासत असेल तर महाविद्यालयीन शिक्षणाच्या 3 किंवा 4 चौथ्या वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्येही हिंदी सक्तीची करावी। आता कोणी म्हटलंय? उद्धवजींनी तयार केलेल्या समितीमध्ये ज्यात उबाठा सेनेचे उपनेते हे सदस्य आहेत त्यांनी केलेली ही शिफारस आहे।